तर मग आज आहे महाशिवरात्री. मस्तपैकी सकाळी उठून बिट्टूला रेडी केलं, अंघोळ वगैरे केली आणि बिट्टू आणि बाबा पूजा करत होते. बिट्टूला पण बघा कशी देवाची ओढ लागली आहे ती. बाबा जेव्हा पूजा करतात तेव्हा तो तिथेच असतो. मुलांना हे संस्कार तर आपल्या घरातूनच येतात ना, आई बाबांकडनं बघून. ते आपल्या घरात आई बाबांना बघूनच मोठे होतात आणि ते शिकत असतात. आज काय मग छान उपवास होता, आमच्यासाठी साबुदाणा खिचडी होती आणि बिट्टूला आमचा उपवास नव्हता, मग त्याच्यासाठी आईने छान छान खिचडी केली होती. मग काय रात्री जरा घराबाहेर पडलो, म्हटलं चला थोडं कोल्ड कॉफी पिऊया, कारण आज उपवास होता, बाकी तर काही खाता येत नव्हतं आम्हाला. बिट्टू बघा कसं त्याच्या बाबांना प्रेम करतोय. ते मूड असेल तर खूप प्रेम करणार आणि मूड नसेल तर मग काय नको बाबा, काहीच नाही करणार. मग आम्ही मंदिरामध्ये गेलो, मंदिरामध्ये छान दर्शन केलं, शंकराजवळ बिट्टूचं डोकं टेकवलं. देवाकडे तर मी तर हेच मागितलं की सगळ्यांना सुखी ठेव रे बाबा. लोकांवरती जे पण संकट असेल, बिमाऱ्या असतील, त्या सगळ्या दूर करून टाक आणि सगळ्यांना सुखाशी ठेव. काही दिवस मोठे नसतात, पण त्या दिवसातले जे क्षण असतात ना ते खूप मोठे आणि खूप मूल्यवान असतात.